पुण्यामध्ये एक विचित्र अपघात झालाय। पुण्यातील जांभूळवाडी पुलावर 7 ते 8 वाहनांचा भीषण अपघात झाला। या अपघातामुळे पुलावर असलेलं डिवायडर सुद्धा तुटलेलं आहे। गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। या संपूर्ण अपघातासंदर्भात अपघाताच्या घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी काय माहिती घेतलेली आहे पाहूया। पुण्यातील दरीपूल परिसरात मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात झालाय। मी सध्या त्याच ॲक्सिडेंट स्पॉटवर आणि आपण जर पाहू शकतो या ठिकाणी अपघाताची जी वाहनं आहेत ती पोलिसांनी बाजूला जरी काढली असली तरी हा अपघात इतका भीषण होता की जे वाहनं आहेत ते थेट या महामार्गावर असलेल्या रेलिंगला धडकलेत। आणि आपण जर पाहिलं तर रेलिंगचे हे दृश्य आहेत ज्यामध्ये रेलिंगचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यावरनं या अपघाताची दाहकता जी आहे ती देखील आपल्याला कळू शकते की जे वाहनं साताऱ्याकडनं मुंबईच्या दिशेने येणार होते त्यातल्या एका वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर ते वाहन जे आहे ते इतर वाहनांना धडकलं आणि त्यातले जे काही वाहनं आहेत ते थेट या रेलिंगवर जाऊन धडकले आणि हे रेलिंग जे आपण पाहिलं तर पूर्णपणे वाकडे झाले आहेत। त्यामुळे हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर अजूनही या ठिकाणी कधी उपाययोजना राबवल्या जाणार आहेत, NHAI नेमकं काय करतंय, स्थानिक पोलिसांकडनं या ठिकाणी ॲक्सिडेंट कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले जातील असा प्रश्न निर्माण झाला आहे। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज पुणे।